काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा नाशिक शहरातील भारत जोडो न्याय यात्रा दौरा संपन्न झाला। यानिमित्त सातपूर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने देखील सातपूर शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज कमानजवळ राहुल गांधी यांचे ढोल ताशांच्या गजरात पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या महिला अध्यक्षा मायाताई काळे, नाशिक काँग्रेस शहर सरचिटणीस दीपक राव, काँग्रेस ब्लॉक कमिटी सातपूर अध्यक्ष कैलास कडलक यांनी अधिक माहिती दिली। सातपूर शहरामध्ये भारताचे राहुलजी गांधी यांचं भव्य दिवस स्वागत करण्यात आले। शिवसेना पक्ष, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, CI2 कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस आज अतिशय उत्स्फूर्तपणा या सातपूर शहरामध्ये स्वागत करण्यात आले राहुल गांधीचं। आणि अक्षरशः राहुल गांधींनी 1 मिनिट भेटून थांबून सर्व लोकांना आनंदित केलेलं आहे। या सातपूर शहरामध्ये इतिहासामध्ये एक देशपातीचा राष्ट्रीय नेता हे सातपूर शहराला आज आगमन झाले आणि लोकांना भेटलं, हे खूप आनंदाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे। माननीय खासदार आमचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माननीय खासदार राहुलजी गांधी आज सातपूर विभागात आम्हाला उत्साह, आमचा कार्यकर्त्यांचा सगळा उत्साह असा होता की आम्हाला 1 मिनिट भेटले पाहिजे किंवा 1 मिनिट आम्हाला वेळ दिला पाहिजे। त्यांनी उत्साहानं आम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला आणि त्यांचं एक न्याय यात्रेचं हे उद्दिष्ट असं सफल झालं, कारण ते गोरगरिबांसाठी भारत जोडो न्याय यात्रा म्हणजे सर्वच घटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देणं ह्याच यात्रेचं खरं वैशिष्ट्य असून ते प्रत्येक भारतामध्ये भेटत आहे। आता ते इथून त्र्यंबकेश्वर जातील, त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर त्यांचं मोठं भव्य दिवस स्वागत तिथे पण होणार आहे। तसंच आमच्या सातपूरमध्ये सर्वांना भेटून, आमच्या कार्यकर्त्यांना भेटून इतका आनंद झाला की असा नेता आम्हाला पुढं भविष्यात लवकर भेटतो का नाही, आम्हाला हा योग आज घडून आला। त्यांचे मी आज सतत आभारी आहे राहुल गांधींचे, का ते आम्हाला कार्यकर्त्यांना चांगली प्रेरणा दिली आणि उत्साह दिला। आम्ही काँग्रेसचा असा उत्साह मजबूत करण्याचा प्रयत्न करू आणि उत्साह काँग्रेस पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करू। सर्वात प्रथम मी सर्व नागरिकांचं आहे ना मनापासून अभिनंदन आणि आभार मानेन। सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज राष्ट्रीय नेता जो भूतन भविष्य आपल्या नाशिकला लाभले आणि नाशिकमधून सर्वात महत्त्वाचा सातपूरचा जो काँग्रेसचा बालकिल्ला आहे त्याच्यामध्ये ते सातपूरला त्यांची एक स्वागताची जबाबदारी दिली। या जबाबदारीमध्ये अतिशय उत्साहाने आणि खंबीरपणे नेतृत्व करणारे माझ्यासोबत माझे सहकारी आणि पक्षाचे पदाधिकारी दीपकराव आणि कैलास भाऊजी कडलक, परत आपले विजय तिवडे, अमोल भाऊ सूर्यवंशी, अजून इंताज शेख, योगेश खरात, अजून महिलांमध्ये ज्योती तायडे आहे, वंदना काळे आहे, वैशाली थोरात आहे, किरण थोरात, जयश्री गवळी आहे, तेजस भाऊ बर्वे आहेत, निर्वाण काका आहेत। सर्व संपूर्ण पदाधिकारी म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून ही स्वागताची तयारी केली। आम्हाला अपेक्षा पण नव्हती की राहुल गांधीजी थांबतील, पण आमच्या उत्साहात अजून भर झाला आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन एक अर्धा मिनिट का होईना त्यांनी थांबले आणि आम्हाला सगळ्यांना त्यांच्या हातात हात मिळवण्याची संधी मिळाली। याबद्दल मी आणखी म्हणजे माझ्याजवळ शब्द नाहीये की आम्ही किती खुश आहोत सगळे पदाधिकारी। संपूर्ण जे कम्युनिस्ट पक्ष आहे, शिवसेना उद्धव ठाकरेंची, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची पण पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। विशेष डॉक्टर DL कराड होते, शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी होते। म्हणजे अतिशय उत्साहाचं आणि एक दिवाळी असल्यासारखं। आणि रमजानचा महिना चालू आहे, रमजानच्या महिन्यामध्ये आम्हाला ही खुशी मिळाली, त्याबद्दल खरंच आम्हाला अगदी मनापासून अभिमान आणि मनापासून आनंद होतोय। बस एवढं सांगून संविधान दिल्यानंतर त्यांनी खुश झाले आणि त्यांनी त्यांच्या माथ्याला संविधान लावलं। ही अतिशय एका समजूतदार नेत्याची एक लक्षणं आहे। त्यांनी मिळाल्यानंतर त्यांनी ते माथ्याला लावलं आणि त्यांनी मला म्हणजे अगदी असं एक छान त्यांच्या चेहऱ्यावर एक छान उत्साह दिसला की लोकांना गरज आहे, आनंद वाटला की खरंच संविधानाबद्दल जे विपक्ष
जे संविधान बंद करण्याच्या मागे आहे तर ते वाचवण्याकरता ते निश्चित प्रयत्न करतील. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे सगळ्यांचे प्रश्न सोडवतील. बाकीच्या उर्वरित माहिती माझे जे पदाधिकारी आहे, म्हणजे माझे नाही पक्षाचे पदाधिकारी आहेत, ते तुम्हाला सांगतील. या प्रसंगी CI2चे डॉक्टर DL कराड, काँग्रेस सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अहिरराव, संविधान आर्मी संघटना जिल्हा महिला अध्यक्ष वंदनाताई काळे, जयश्री काळे, वैशाली थोरात, ज्योती तायडे, अलका गायकवाड, विजय तिवडे, किरण थोरात, बाळासाहेब गांगुर्डे, अमोल सूर्यवंशी, योगेश खरात, राजाभाऊ जावळे, ललित मंडलिक, मिथलेश पंडित, वैशाली थोरात, सनी बर्वे आदी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.